विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार सगळ्यांना. मी अशोक महादेव पाटील, राणे कोवाड, मुक्काम पोस्ट. विषय आहे अभय ग्रामीण पतसंस्था कोवाड. मी त्या संस्थेमध्ये 2015 साली संचालक पदावर होतो. त्यानंतर मी 3 मीटिंगलाच हजर होतो आणि त्याच्यानंतर मी राजीनामा दिला. आणि राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आता माझ्यावर बोजा नोंद केला. त्यांनी कारण नसताना मी राजीनामा तरी दिलोय आणि माझं नाव सुद्धा नाही त्या ह्याच्यामध्ये. ऑडिटच काय ऑडिट रिपोर्ट 2017-18च्या ऑडिट रिपोर्टवर ते कारवाई झाली. मी मनीषा अशोक पाटील यांची पत्नी. तर अभय ग्रामीण पतसंस्था यामध्ये अशोक पाटील यांची 15-16 या आर्थिक वर्षासाठी संचालक म्हणून निवड झाली होती. पण त्यांच्या फोटोग्राफी या व्यवसायामुळे त्यांना ते काय म्हणजे कंटिन्यू करता आले नाही. त्यामुळे त्यांनी 2 मीटिंगला म्हणजे हजर राहिलेच नाहीत. ते घरी येऊन 1 सही घेतली आणि दुसरी ते राजीनामा देण्यासाठी म्हणून गेलेले त्यावेळी 1 सही घेतली. अशा 2 सह्या तिथं संस्थेत रेकॉर्डला आहेत. त्यानंतर ते 20-21 ह्या 5 वर्षाच्या कालावधीत त्यांची एकही सही नाही तिथं संस्थेत रेकॉर्डला. असं असताना सुद्धा आणि दुसरं म्हणजे 17-18 ह्या आर्थिक वर्षाचं जे लेखापरीक्षण झालं त्या ह्याच्यात म्हणजे संचालक मंडळांच्या यादीत अशोक महादेव पाटील यांचं काही नाव नाही. त्यानंतर ठाकरे म्हणजे ऑडिटर होते, त्यांनी एक 83चा अहवाल तयार केला, त्यामध्ये पण नाही. आणि जी मेन कारवाई चालू आहे ती त्या 2 ऑडिटवरच चालू आहे त्यांच्या संस्थेची, म्हणजे जो काय गैरव्यवहार झालाय ते. मग असं असताना सुद्धा त्यांनी अगोदर एकही नोटीस वगैरे काही दिली नाही आम्हाला. त्यानंतर डायरेक्ट ते सरकारी लेखापरीक्षण कराड यांनी जे काही चौकशी केली त्याच्यामध्ये पण नाही नाव त्यांचं, आणि त्यांचंही कुठलं आम्हाला नोटीस वगैरे काही आली नाही. नंतर म्हणजे 23 पासून चालू होती हे आम्हाला काही माहिती नाही. 2024ला त्यांनी डायरेक्ट पोलीस स्टेशनला म्हणजे बोलवून घेऊन जाऊन अटक झाली. या सगळ्या घटना घडल्यानंतर AR ऑफिस चंदगडमधून नोटीस आली आणि तिथून पुढे हे सगळं कारवाई चालू झाली. त्यानंतर आम्ही रितसर चंदगडला, कोल्हापूरला सगळीकडे आमचं लेखी म्हणणं पुराव्यासहित देऊन सुद्धा आम्हाला तिथून काही न्याय मिळाला नाही. त्याच्यासाठी आम्ही इथं आलोय. ही कारवाई ज्यावेळेला मी जेलमध्ये गेलो की नाही त्यावेळेला मला हे समजले कारवाई झाली. याची कल्पना सुद्धा मला माहिती नव्हती. त्यांनी डायरेक्ट उचलून नेले आणि डायरेक्ट जेलमध्येच घातले. त्यांनी मेन जो तिथं पुरावा लागतोय ऑडिट मेमो, त्याच्यात जर नाव असेल तरच ती व्यक्ती तिथे म्हणजे जबाबदार असते. मग 15-16 सोडलं तर 16-17 या आर्थिक वर्षापासून ते 21 पर्यंत म्हणजे त्यांचा कालावधी होता 5 वर्षाचा. त्या इथं कधीच नावच नाही किंवा एकही सही सुद्धा नाही त्यांची. आता म्हणजे जी चंदगडला AR ऑफिसला जी चौकशी झाली तिथं आम्ही म्हणणं दिलं आमचं म्हणजे असं आणि आम्ही काय नाही त्याच्यात म्हणून. मग त्यानंतर त्यांनी 14 जणांवर जबाबदारी निश्चित केली, त्यामध्ये यांचं नाव वगळण्यात आलं. मग बाकीचे जे 14 जणांची जबाबदारी निश्चित झाली त्यांनी कोल्हापूरला अपील केलं आयुक्ताकडे. ते अपील करून झाल्यानंतर 3 महिन्यानंतर आम्हाला परत नोटीस आलं की अशोक 2 नावाच्या व्यक्ती असल्यामुळे ते नव्हे ते हे असं म्हणून ते माझ्याकडनं नजरचूक झाली असं चौकशी अधिकाऱ्यांनी आम्हाला लेटर दिले आणि तुम्ही 16 लाख रुपये भरा म्हणून. काही संबंध नाही. त्यानंतर आम्ही म्हणजे परत गेलो त्यांच्याकडे, म्हणजे असं का तुम्ही असं का केला, तर ते आम्ही म्हणजे सगळे पुरावे दाखवले, म्हणजे नाव कमी झालेलं किंवा त्यांच्या संस्थेतून आम्ही काही म्हणजे कागदपत्रे काढले त्याच्यात पण नाव नाही, ते सगळं दिलं. नंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आम्हाला चौकशी अधिकाऱ्यांनी. AS काटकर मॅडम, अनुराधा काटकर मॅडम. आणि नाही सूर्यवंशी नव्हते त्यावेळेला. मग सूर्यवंशीचा जबाब वगैरे झालेला त्या चौकशीत, आणि त्यांनी सांगितलेलं की ज्यावेळेस माझा म्हणजे हे झालं ऑडिट झालं त्यावेळेस अशोक महादेव पाटील हे काय संचालक म्हणून कार्यरत नव्हते
आणि जो काही गैरव्यवहार झालाय त्यामध्ये सुद्धा त्यांचा काही सहभाग नाही आणि हे नव्हतेच त्यावेळेस तिथं आणि त्यांच्यावर काही जबाबदारी येत नाही. हा लेखी त्यांच्याकडे सगळं आहे पुरावे. त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या अक्षरात लिहून घेतले तिथं चंदगडला म्हणजे काटकर मॅडम. आणि त्यांच्याकडे आहे ते. इथे पण आहे. हे तुमचा खुलासा होय खुलासा. म्हणजे सुरेशने त्या खुलासावर त्यांनी काय उत्तर दिलं नाही का? नाही डायरेक्ट त्यांनी नावच कमी केलं. होय पहिला नाव कमी केलं नंतर कमी केलं आणि नंतर 3 महिन्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही जबाबदार आहे असं आम्हाला लेटरच आलं ते. मग परत जाऊन आम्ही भेटलो की मग नजर चूक झाली असं त्यांनी लेखी आलेलं आम्हाला ते की नजर चूक झाली आणि 2 नावं सेम असल्यामुळे तुम्ही नव्हे ते असं झाले. थोडक्यात तुम्हाला काय म्हणायचं आहे की नावाचा गैरवापर केला. म्हणजे आता मुळात त्या व्यवहाराशी किंवा त्या घटनेशी आपला काय संबंध नाही आणि ती व्यक्ती कोण असेल त्यांनी शोधावी असं म्हणायचं. आणि मुळात म्हणजे 2023 पासून ही चौकशी चालू आहे. 2025 ला काहीतरी त्याचा त्यांनी अंतिम निकाल दिलाय. मग एक अधिकारी म्हणून ज्यावेळेस त्यांनी चौकशी वगैरे करतात त्यावेळेस ह्या गोष्टी त्यांनी बघायला पाहिजे. ह्यांच्याकडनं नजर चूक होऊ शकते काय आणि ती कशी झाली. आणि मुळात त्यांची अशी तरतूद आहे की एकदा निर्णय झाला तर तो बदलता येत नाही. तुम्ही आयुक्ताकडे जायचं, अपील करायचं, तुमच्याकडे पुरावे असतील किंवा तुम्ही निर्दोष असाल तर तिथं. मग तो नियम त्यांनी सगळ्यांना सेम लागू करायला पाहिजे. आम्हालाच एवढं काम हे केले त्यांनी. जी व्यक्ती नव्हती ते आयुक्ताकडे गेले असते ना. म्हणजे तुमचं म्हणणं आहे तत्कालीन मॅडम आमच्या अनुराधा काटकर मॅडमने तुम्हाला तुमच्यावर अन्याय केला. होय. मग ते कायला मग आम्ही काय केलो नंतर कोण खरे ना निळकंठ खरे तिथून आम्ही ह्याला म्हणजे कोल्हापूरला गेलो DDR ऑफिसला. मग म्हणजे आम्ही त्या व्यक्तीचं नाव सांगितलं असं असं झालंय आणि ह्या नावामुळे आमचं नाव आलंय आणि 3 महिने झाले त्यानंतर आले सगळं सांगितल्यानंतर ते म्हटले की तुम्ही अपील करा, जर आलं तुमचं नाव कमी करून घ्या आणि बघूया. मग आम्ही दाखवलं अहवाल वगैरे. मग ते मॅडमने आम्हाला जे काही सांगितलेलं उडवाउडवीची उत्तरं ती आम्ही सांगितली तिथं असं बोलतायत. मग ते म्हटले की हे इथं अहवाल आणि ऑडिट मेमो मध्ये ज्या संचालक मंडळांची यादी येते तिथं नाव आलं की विषय संपला. म्हणजे तो माणूस तिथं कसा आला किंवा कशी नोंद झाली याच्याशी काही देणं घेणं नाही. मग आम्ही घरी आल्यानंतर पुन्हा आम्ही कोल्हापूरला चंदगडला जाऊन सगळे कागदपत्र गोळा केल्यानंतर समजलं की यांचं नावच नाही कुठे. मग आम्ही ते कुरिअरनं सगळे पुरावे पाठवले. त्यानंतर पुन्हा चौकशी बसली. म्हणजे ती अनुराधा काटकरांची चौकशी होती ना बदली करून तिथं ती हे केले अमान्य केले आणि ते परत खाली आली. पुन्हा चौकशी याची व्हावी म्हणून निळकंठ खरे सरांनी ते पुन्हा खाली पाठवलं ते. मग ते खाली आल्यावर पुन्हा त्याच कशा चुकी कशा होतात त्या. आता ह्या चौकशी अधिकाऱ्याला आम्ही सांगितलं काय सांगितलं आम्ही पूर्वीचे संचालक आणि आताचे संचालक हे सगळे एकत्र करूनच तुम्ही हा निर्णय घ्या. हे काय करायला आले परस्पर बोलवायला आले परस्पर निर्णय घ्यायला आले. मग आम्हाला खरं खोटं कसं. मॅडमनी काय सांगितलं की तो जो नजर चुकीचं हे ठेवून जो निर्णय बदलला त्यांनी तर आम्हाला संस्थेनं सांगितलं की हा नव्हे तो हा माणूस म्हणून आम्ही लेटर पाठवलं. मग तसे अधिकार आहेत काय त्यांना की संस्था सांगते मग आम्ही पण सांगतोय. मग दोन्ही पक्षांचं त्यांनी पुरावे बघायला पाहिजेत की संस्था सांगते त्याचे पुरावे आहेत काय त्यांच्याकडे की त्यांच्या म्हणण्यानुसार ती व्यक्ती आहे काय तिथे. आणि पूर्ण पुरावे जोडले होते त्यांना. ते बघितलेच नाही होते. ते सांगतील संस्था काय सांगेल तेच केलेलं आहे. आणि 34 जणांवरनं त्यांनी जबाबदारीने म्हणजे चौकशी ठेवली होती. एकाही व्यक्तीने असं म्हणजे आम्ही जसे दिलोय पुरावे तसे तिथं दिले नाही. थोड्याच लोकांनी काहीतरी थोडं म्हणजे मी नव्हतो माझा काही संबंध नाही असं एक मोजक्या अक्षरात दिलंय त्यांनी. पण आम्ही असं केलं की एवढा बंच आम्ही त्यांच्याकडे दिले. 5 वर्ष पूर्ण आमचं काही म्हणजे संबंध नसताना सुद्धा आम्ही काढून ते झेरॉक्स मारून व्यवस्थित सगळं दिलंय की त्यांनी बघावं ते. आणि संस्थेत सुद्धा म्हणजे संस्थेने सुद्धा दाखवावं ते की आहेत हे 5 वर्ष तिथे. आणि आमचं काय कुठलं कर्ज नाही आणि कुणाला दिलं पण नाही कर्ज. नोटीस तुम्हाला संस्थेने पाठवली 16 लाखाची. दाखवू काय समान नाव असल्यामुळे आम्हाला ही शिक्षा भोगावी लागली आहे संस्थेमुळे किंवा जे काही चौकशी अधिकारी होते त्यांनी व्यवस्थित कागदपत्रे त्यांनी बघितली नाहीत त्यामुळे. तर ते अजून आम्ही किती दिवस म्हणजे ह्या गोष्टीला 2 वर्ष झाली आम्ही त्याच्यातच आहे. आपली कामधंदे किंवा माझ्या नवऱ्याचा धंदा बंद पडलाय त्यामुळे
तर ते सगळं सोडून ते त्यांच्या पाठीमागेच आहेत. एक झालं की दुसरी चौकशी. त्यांनी एकाच संस्थेची एकच गैरव्यवहार झालाय तर त्यांनी चारी बाजून असं हे केलेत की त्यांनी कुठे म्हणजे श्वास घेऊ नये अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली आहे त्याच्यात, की कुठेही त्या माणसाने जाऊ नये. आणि जे खरोखरच आहेत तर ते बिनधास्त आहेत, त्यांची नावं पण नाहीत. आणि ते रेकॉर्डला असं आहे ना की म्हणजे मला त्या सहकार क्षेत्रातलं काय माहिती नाही, म्हणजे आमच्या कुठल्याच कुटुंबाला माहिती नाही की म्हणजे सहकार म्हणजे काय किंवा संचालक म्हणजे काय हे माहिती नाही. पण ज्या वेळेस हे जेलमध्ये गेले त्यावेळी मी पहिल्यांदा त्या अभय पतसंस्थेत जाऊन मी म्हणजे मला परमिशन होती, ह्यांना नव्हती, म्हणून मी कागदपत्र काढली. तेव्हा समजलं की तिथे रेकॉर्डला कोण कोण आहेत. तर ते आत्ता त्या लोकांची नावं नाही आहेत या जबाबदारी. मग तसं का म्हणजे आमच्यावरच का अन्याय करते ही संस्था? म्हणजे आमचं काय वैयक्तिक वैर आहे काय 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 माझ्या नवऱ्यानं तिथं काही कर्ज काढलंय काय की कुणाला दिलंय? म्हणजे नेमकं कारण काय हे करण्यामागे? म्हणजे त्यांचा उद्देश काय आहे की म्हणजे एकाला वाचवायचं आहे म्हणून की अशोक महादेव पाटील याला म्हणजे आयुष्यातनं उठवायचं आहे म्हणून? म्हणजे ते कारण आम्हाला माहिती नाही. फक्त आमच्या कागदोपत्री जे समोर आले त्याच्यावरनं म्हणजे की 2 नावं आहेत म्हणून हे चालू आहे. पण नेमकं कारण काय आहे ते एक म्हणजे स्वतंत्र चौकशी कमिटी नेमून त्यांनी चौकशी म्हणजे ते संस्थेचं जे काही रेकॉर्ड आहे, कारण आता 2 वेळा चौकशी झाली म्हणजे आजपर्यंत तरी अशी चौकशी कुणाची झाली असं आमच्या तरी ऐकण्यात आलं नाही. पण ह्या अभय पतसंस्थेची झाली. तर दोन्ही होऊन सुद्धा त्यांच्याकडे रीतसर जी कागदपत्र पाहिजेत किंवा कोण तिथं रेकॉर्डला आहे संचालक, कोण नाहीत किंवा किती काळासाठी आहेत, कुठनं मध्ये थोडे मध्ये जर कमी झाले तर हे त्यांनी बघितलेच नाही त्या अधिकाऱ्यांनी. तर हे एक कमिटी नेमून त्यांनी ते संस्थेचं सगळं रेकॉर्ड आपल्या ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी आमची इच्छा आहे. आणि खरोखरच त्याच्यात कोण आहेत किंवा काय हे त्यांनी पाहावं, कारण त्यांच्या ह्या अशा कारभारामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त होते याची त्यांनी दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे तुमच्याकडे, मागणी. पण त्याने बघितल्या समजलं पाहिजेत नाही की हा माणूस आहे की ह्याला जबाबदारी बसवतोय ती बरोबर आहे काय किंवा तो नियमात बसतोय काय. आता ह्यांच्या बरोबरच एक ते होते गुल्हेवाडीचे, एका मिटिंगला फक्त गैरहजर होते. ते म्हणजे आजारी होते असं त्यांनी दिलंय त्याच्यात आहे आमच्याकडे ते. तर ते आजारी होते म्हणून गैरहजर होते आणि तिथून पुढे ज्यावेळेस यांची निवड झाली आणि निवडीची ती मिटिंग होती 9/3/2016 त्या दिवशी गैरहजर होते आणि हे हजर होते. तर त्या एक मिटिंगला गैरहजर आहेत म्हणून त्यांना 3 मिटिंगला हजर असल्यावर एखादा संचालक हजर म्हणजे गैरहजर असला तर अपात्र होतोय म्हणून त्यांचं नाव वगळण्यात आले. पण अशोक महादेव पाटील एका मिटिंगला हजर राहून पुढचे 3 महिने मिटिंगला हजर नाही. मग त्यांना तो म्हणजे नियम लागू होत नाही काय? आणि नंतर ते जे दत्तात्रय भरमाजी पाटील म्हणून आहेत ते 3 महिन्यानं एका मिटिंगला गैरहजर आहेत. नंतर 2020 पर्यंत सलग त्यांच्या रेकॉर्डला दर महिन्याला मिटिंग सही आहे त्यांची. मग हे चौकशी अधिकाऱ्यांनी कसं ठरवलं की ते सलगच म्हणजे एकाही म्हणजे निवडीच्या सुद्धा मिटिंगला हजर नाहीत ते, असं त्यांनी तिथे लेखी दिले आणि म्हणून मी त्यांना ओघळतोय. मग हे त्यांनी खरोखरच कागद बघितले काय त्यांची संस्थेची? म्हणजे संस्था सांगते हा माणूस नाही तिथे आला नाही आणि हा आलाय. खरोखर ते रेकॉर्डला तसं आहे काय? त्यांनी चेक केलंय काय ते?